काल ना मी एक इंटरेस्टिंग प्रयोग पाहिला आणि खरंच तो विचार करायला लावणाराही होता आणि मला तो नक्की तुम्हाला शेअर करायचा होता, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. एका बाजूला घरचा ब्रेड किंवा चपाती आणि दुसऱ्या बाजूला बाजारातून आलेला पॅकेज ब्रेड. दोन्ही जर आपण काही दिवस बाहेर ठेवले, झाकण लावलेल्या डब्यातही, तर सर्वात आधी बुरशी कुणाला लागते माहिती आहे का? घरच्या ब्रेडला. आणि त्यालाच सर्वात आधी वास यायला लागतो. वरती बुरशीसारखी हिरवट पिवळट थर जमा लागून दिसते. हे वाईट आहे का? अजिबात नाही. उलट ही निसर्गाची खूण आहे. घरच्या अन्नात ताजे नैसर्गिक घटक असतात, त्यामुळे योग्य परिस्थितीत सूक्ष्मजीव त्याचे नैसर्गिक विघटन करतात. पण अनेक पॅकेज्ड पदार्थांमध्ये शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह, स्टॅबिलायझर्स आणि इतर प्रक्रिया वापरल्या जातात. त्यामुळे ते दिसायला जास्त काळ फ्रेश आणि ताजे दिसू शकतात. मग स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जे अन्न जितकं निसर्गापासून दूर जातं ते आपल्या शरीरासाठी रोजचं अन्न असावं का? माझा नियम अगदी सोपा आहे आणि साधा आहे. टीव्हीवर ज्याच्या जाहिराती सतत दिसतात ते बहुतेक वेळा रिअल फूड नसतं, ते फूड प्रोडक्ट असतं. बिस्किट्स, सॉफ्ट ड्रिंक्स, सॉस, चिप्स. पण तुम्ही कधी टीव्हीवर अशी जाहिरात पाहिली आहे का? नारळ खा, टोमॅटो खा, भाकरी खा, फळं खा. नाही ना? कारण निसर्गाने दिलेल्या अन्नाला मार्केटिंगची गरज नसते. आजपासून फक्त आपण एक छोटा बदल करूया. पॅकेटपेक्षा शेतातून येणाऱ्या डायरेक्ट फूडवर विश्वास ठेवा. लेबलपेक्षा नैसर्गिक अन्न निवडा. कारण प्रत्येक जीवन ही औषधं होण्याचीही ताकद ठेवते आणि आजाराचं कारण होण्याचीही. जर हा संदेश तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात पॅकेज फूड थोडं कमी होईल आणि तीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई असेल. मी डॉक्टर सुप्रिया. अशा वैज्ञानिक आणि सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी मला नक्की फॉलो करा आणि जागरूक व्हा. थँक्यू.